नमस्कार, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर फ्रेंड्स, आज मस्त रेडी वगैरे होऊन आम्ही जातोय कुठेतरी एकदम छानशी गोष्ट घ्यायला। आणि ते तुम्हाला थंबनेलवरनं कळलंच असेल, परंतु खूप ते एक्साइटमेंट असते, प्रत्येकाचं स्वप्न असतं। एक छोटंसं स्वप्न का असेना, एक स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे असतात। तसंच एक स्वप्न आज आमचं पूर्ण होणार आहे आणि त्याच गोष्टीला घेण्यासाठी आम्ही खूप उत्साही आहे। मागच्या दसऱ्यापासून आम्ही ती बुक केलेलं होतं, परंतु अजूनपर्यंत आम्हाला भेटत नव्हतं, अवेलेबल नव्हतं। त्यांची चूक नाही, आपली चूक नाही, ठीक आहे, डेस्टिनी की आपल्या नशिबात जेव्हा जे असेल ते नक्कीच भेटतं। तसंच आता आपल्या नशिबात असेल ते म्हणून आता भेटतंय, त्यासाठी खूप उत्साहित आम्ही। आणि मी मस्त रेडी झालेली आहे। इकडं आता ध्रुवीला रेडी करून घेते, तो झोपेतून उठला आता, म्हणून त्याला जरा त्याची झोप होऊ दिली। नचिकेत त्यांचं बाहेरचं काम आहे ते करायला गेलेत आणि मग मी रेडी झालेलीच आहे, हा झोपला होता तोपर्यंत। आता ध्रुवीला रेडी करतो आणि मग जेवण करते आणि मग जाऊ आम्ही बाहेर। तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता बघा, खूप एक्साइटमेंट येणार आहे आणि खूप धमाल होईल या व्हिडिओमध्ये। तर चला, आम्ही आलोय त्या शोरूमला। इकडं पप्पा, ध्रुवी, काका, नचिकेत सगळेजण आले। Thousand years later. तर आता आम्ही जातोय केंद्रामध्ये, गाडी परत काढली, चलो। तर आता आम्ही जातोय स्वामींच्या केंद्रामध्ये, कारण की नवीन गाडी घेतली आपण। काही पण नवीन घेतलं की पहिले स्वामींचा आशीर्वाद घ्यायला जातो आणि स्वामींना दाखवायला जातो। त्यामुळे आता थोडी रात्र झाली आहे, कारण की दुपारी ते सगळं काही गाडीची डिलिव्हरी वगैरे ते तुम्ही बघितलंच, खूप धावपळ झाली। त्यात ध्रुवीन खूप थकून गेला होता, मग तो झोपून गेला होता। तोपर्यंत नचिकेत त्यांचं ऑफिसचं काम वगैरे होतं ते करून आले। म्हटलं आता थोडं संध्याकाळ पण झाली, ध्रुवींचा मूड पण फ्रेश आहे, तर मग जाऊन येऊया पहिले केंद्रामध्ये, कारण की गाडी कुठे गेलेली नाही अजून, फक्त आता डायरेक्ट केंद्रात जाते, मग हळूहळू वापर होणार गाडीचा कुठे ना कुठे जाण्यासाठी। नचिकेत तर खूप खुश आहे, मी पण खूप खुश आहे, आणि त्याच्याहून वेगळीच खुशी ध्रुवीला आहे। काय माहिती त्याला काय समजतं काय माहिती, पण तो सकाळचा खुश आहे, त्याला खूप छान वाटतंय। तर बेटा, न्यू कार तुला जास्त आवडली का बाबू? हा, कशी आहे आपली न्यू कार? कारण की आता ही पण आमची एक फॅमिली मेंबर आहे आणि आम्ही कुठेही जाताना आता या गाडीत जात जाऊ, कारण की दूरचा प्रवास आम्ही आता या गाडीने करत जाऊ। मग आता ती आमच्या सोबतच राहील, भरपूर वेळ तिच्यात घालवत जाऊ। त्यामुळे ती कशी आहे काय आहे ती नचिकेत तुम्हाला डिटेल मध्ये सांगतील। तर चला मग पहिले आता स्वामी महाराजांचा आशीर्वाद घेऊ, त्यांच्या कृपेनेच हे सगळं काही झालेलं आहे। आणि एक छोटं का असेना पण ते स्वप्न असतं माणसांचं की गाडी घ्यायची, तसंच एक आज आमचं स्वप्न पूर्ण झालंय ना नचू। कारण की नचिकेतने खूपच आधीपासून विचार केलेला की मला गाडी घ्यायची आहे, मग ती कोणती का असेना, असं काही नाही हीच पाहिजे तीच पाहिजे, एक फॅमिलीच्या इच्छाने त्यांना एक चांगली आणि नवीन कार पाहिजे होती। जी आमची लोगान आहे ती, कारण की तिचे दिवस आता ती जुनी झाली आणि ती इतके जास्त वेळ प्रवास नाही करू शकत जास्त दिवस, ती फक्त सिटीतल्या सिटीत चांगली राहिली आहे। कारण की वेळ झाला, दिवस जास्त झाले, वर्ष गेले की ते आउटडेटेड होऊन जातात मॉडेल वगैरे, इंजिन, मग ते आपल्याला जनरेशन नुसार नवीन गोष्टी घ्याव्या गरजेच्या असतात। त्यामुळे आम्हाला घ्यायची होती गाडी, आणि
खास करून नचिकेतला झोप लागत नव्हती गाडीसाठीची. पण आज फायनली ती गाडी आलेली. आज पण ते झोपणार नाही कारण की गाडीची काळजी कोण करेन रात्री. तसा ध्रुवीन आहे आमचा, रात्री जागाच ठेवतो. मग आम्ही लक्ष ठेवू आमच्या गाडीवर आणि आमच्या ध्रुवींवर. आणि खरं तर स्वामींची बघितलं काहीच फरक पडणार नाही, गाडी कोणती बी असो, आमचे पाय कुठे पोचते. आणि खरं तर स्वामींची कृपा तर आहेच, पण खरं तर आम्हाला असं वाटतं की ध्रुवीन पण आमच्यासाठी खूप लकी आहे. तो आमच्या जीवनात आला आणि वर्षभरात बघा आमच्याकडे एक नवीन गाडी पण आली आहे. असं सगळं छान छान व्हायला हवं आणि सगळंच खूप छान स्वामींच्या कृपेने व्यवस्थित व्हायला हवं. चला पहिले आता केंद्रात जाऊन येतो. A few moments later. झालंय आमचं दर्शन छान आणि आता आलोय आम्ही गाडीला आशीर्वाद घेऊन. हे पहा आमची नवीन गाडी आणि त्याच्यात नचिकेतला एक पूर्ण माहिती नाहीये, नाही कसा अभ्यास पुरा झालेला आहे. अरे छोटा मोठा अभ्यास तर नाही झालाय, मोठा झालेला आहे. पण छोटा मोठा काही समजत नाही. काही फोगलाईट कसा लागेल हा तर शोधताय आता फोग लाईट कसा लागेल, पण भेटून जाईल. बघून या व्हिडिओ बघा लगेच. पेढे वाटप करून करून पेढे संपले. आता हा लास्ट पेढा उरलेला आहे, तर हा तुमच्यासाठी. गाडीकडं मी आणि ध्रुवीन आम्ही आता मागच्या सीटर बसून मागे कसं जायचं हा विचार करतोय. तर म्हणजे 6 सीटर गाडी ही खूप मस्त वाटते. खूप मोठी गाडी आहे आणि खूप मस्ती करतोय ध्रुवीन. डायरेक्ट खूप मस्ती करतोय. आणि इथला जो एसीचा ब्लोअर आहे हा, हो माय गॉड, खूप खूप जास्त थंडी हवा फिरतोय. हे बघा ध्रुवींची मस्ती. ध्रुवींचं म्हणणं आहे की मला मोकळा सोडून मी काही पण करेन. चला तर मग आमची मस्ती अशी चालू राहील. आजचा ब्लॉग इथेच थांबवते. असंच पुन्हा भेटू खूप छान छान ब्लॉग मध्ये. चला बाय बाय.